तर इथं आल्यावर बघितलं असेल तुम्ही स्टेजवर मीच घाबरलो. म्हणजे काय काय रिएक्ट करू मला कळेना. तेव्हा क्रिएटर व्हायचे मी उद्यापासून त्याचा अभ्यास करतो आणि क्रिएटर होतो. तर ते तुम्ही झालात तर झालात, नाही तर नाही. तर पुणे हे सिंपलच असलं पाहिजे. त्याच्यात तुम्ही एडिट केलं, ॲनिमेट केलं शक्यच नाहीये. फक्त तुम्हाला तोंडानेच अपमान करायचा आहे. त्यामुळे जर एडिट केलं तर त्या व्हिडिओचा अपमान होईल. असा एक प्रसंग होता की जो कधी विसरता येणार नाही आणि स्वतः राजसाहेब ठाकरेंनी हे करणं, तेही त्यांचं भाषण चालू असताना, तर म्हणजे मला अजूनही ते पचत नाही की असं काहीतरी झालंय. कितने लोग अथर्व सर के फैंस है? कम ऑन गाइस। ग्रेट ग्रेट ग्रेट। अथर्व सर ने तो पूरा पुणे या फिर महाराष्ट्र पूरे ऑल ओवर इंडिया तो छा गए हो आप सर। दैट्स ग्रेट। तो जोरदार ताली यार पहले तो बनती है। वाओ वाओ वाओ, ग्रेट ग्रेट ग्रेट। एंड और भी जोरदार तालियां बनती है विजय सर के लिए भी, द मैन बिहाइंड ऑल दिस। दैट्स ग्रेट, दैट्स ग्रेट। सो सर आपको कैसे लग रहा है आज यहाँ पे आप आए हो? यू कैन हैव। हॅलो चेक. पहिली भीतीच वाटली येताना आत. तुम्ही डायरेक्ट मला वाटलं आधी मागं बसवताल, पाणी-बिणी पाजताल, पण तुम्ही डायरेक्ट स्टेजवरच आणलं. त्यामुळे जरा भीती वाटली. पण छान वाटतंय एवढे सगळी हुशार विद्यार्थी बसलेत. म्हणजे मी याच्यातला अजिबात नाहीये. त्यामुळे छान वाटते. ग्रेट ग्रेट। कारण की सर आधी आम्ही लाइक प्योर प्रैक्टिसिंग कि अथर्व सर जब आएंगे तो किस लेवल की एनर्जी होनी चाहिए, या फिर हम बोल सकते हैं ना कि जो एक एटमॉस्फेयर क्रिएट करना। सो गाइस दिस वाज द कॉम्प्लीमेंट फॉर अस। तो आप सभी के लिए तालियां जोरदार बनती। ग्रेट ग्रेट। सो सर मैं आपसे एक चीज पूछना चाहूंगा कि आपको लाइक अभी जब हमने देखा है, इतना हम आपको ऑब्जर्व कर रहे हैं, हमने एक चीज ऑब्जर्व की है कि आप तो यार बहुत ज्यादा सिंपल रहना पसंद करते हो। यू आर लाइक सो सिंपल एंड चिल। यस गाइस, हैव यू ऑब्जर्व दिस थिंग? सो वो कैसे पॉसिबल है? बिकॉज नॉर्मली अगर हम देखेंगे कि जो भी बाकी के कंटेंट क्रिएटर्स वगैरह जो करते हैं, दे आर लाइक वो एक जोन में आ जाते हैं, वो हवा में चले जाते हैं। बट व्हाट इज द थिंग कि आप वो एक लेवल मेंटेन कर पाते हो? यू आर लाइक सो सिंपल कि जैसा चल रहा है चलने दो। नाही, माझं हेच झोन आहे की सिंपल राहणं. त्यांचं झोन माहित नाही मला काय आहे पण. आणि हे काय मी ठरवून वगैरे करत नाही. ते नॅचरली आता इथं आल्यावर बघितलं असेल तुम्ही स्टेजवर मीच घाबरलो. म्हणजे काय काय रिॲक्ट करू मला कळेना. त्यामुळे मी तसंच आहे. त्यामुळे मी आता त्याच्यात काही वेगळं मी करू शकत नाही. हो, मी आलोय, गॉगल घातलाय, म्हणजे गॉगल डोक्यावर आहे, पण ते असं घालून आलोय किंवा शायनिंग मारली असं काही करता येत नाही. ग्रेट। यार तालियां तो बनती है। पण सर तुम्ही जेव्हा कुठल्या बाकीच्या कॉन्टेंट क्रिएटर्सला वगैरे बघितलं असेल आणि तुम्ही कधी विचार केलाय की यार आधी तर हा असा होता आणि आता एकदमच वेगळा दिसायला लागलाय, किंवा यू हैव ऑब्जर्व दिस वन थिंग गाइस कि जब लोग थोड़े फेमस हो जाते हैं या फिर एक पीक पकड़ लेते तो वो बदल ही जाते हैं ओवरऑल। सो सर आपने वो देखा तो आपको कभी लगा है कि यार ये कैसे कर लेते हैं, मैं तो ऐसा हूँ? नाही, ते फेमस व्हायच्या आधीच बदलतात. त्यांना फेमस व्हायची पण गरज पडत नाही. ते काही मोठं अचीव्ह करायच्या आधीच बदलतात. त्यामुळे त्यांना वाटतं आपले 50,000 झाले, 1,00,000 झाले, 5,00,000 झाले म्हणजे आपण मोठे झालो. तर असं काही नसतं. ती प्रोसेस आहे शेवटी, की बरोबर. आपण इतके फॉलोअर्स झाले म्हणजे मोठे झालो किंवा आपल्याला 4 लोकं ओळखायला लागली म्हणजे आपण मोठे, असं काही नसतं. त्यामुळे जे आपण करतोय त्याच्यात आपल्याला जर आनंद मिळत असेल तर तेवढं करत राहणे. मग तर जे आपण ते जर करत राहिलो तर तुम्हाला या गोष्टी डोक्यात पण येणार नाहीत, की अरे आपल्याला हवा करायची किंवा आता मी मोठा झालोय किंवा अशा कुठल्या गोष्टी. ग्रेट ग्रेट ग्रेट। सो सर आमची ही जी पूर्ण टीम किंवा हे सगळे लोक जे आहेत दे आर फ्रॉम द डिजिटल मार्केटिंग बॅकग्राऊंड, आणि जेव्हा तुम्ही डिजिटली ह्या सगळं तुमचं कॉन्टेंट क्रिएशन करताय, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सुरू केलेलं तेव्हा कुठला काय असं गोल होता की हाँ यार लाइक 1,00,000 तो फॉलोअर्स होने ही चाहिए या फिर उतना तो व्ह्यूज मुझे हिट करना ही है? नाही, असं काहीच नव्हतं. आता हे सगळे डिजिटल मार्केटिंगचे त्यांना सगळ्यांना माहिती असेल, तर आपण म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये किंवा असं कुठला गोल नाही ठेवू शकत, की मला एवढे फॉलोअर्स पाहिजेत. कारण का सगळं अनसर्टन आहे. त्यामुळे मला वाटतं, की कोणी क्रिएटर पण असं ठरवून नाही बनवू शकत, की मला आता क्रिएटर व्हायचे, मी उद्यापासून त्याचा अभ्यास करतो आणि क्रिएटर होतो. तर ते तुम्ही झालात तर झालात, नाही तर नाही. त्यामुळे असं ठरवू काहीच शकत नाही याच्यात. त्यामुळे मी पण असं काही ठरवलं नव्हतं. जसं होत गेलं तसं आता बरं चाललंय थोडंफार. जोरदार ताली आहे यार।
आणि आपण सगळ्यांनी आता सरांच्या सगळ्या रील्स तर नॉर्मली डेली बेसिसवर तर बघतोच आहे. पण सर मला तुम्हाला विचारायचं आहे, की जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम पहिली किंवा कुठली रील बनवलेली ऑन Instagram और अदर प्लॅटफॉर्म, आय डोंट नो अबाउट दॅट. पण ती पहिली रील काय एक्सपिरियन्स होता किंवा काय कॉन्टेंट तुम्ही कसं बनवलेलं पहिली रील? मी जेव्हा पहिली व्हिडिओ Instagramवर टाकली तेव्हा तेव्हा रीलचा ऑप्शन नव्हता. नुसतं व्हिडिओ म्हणून ते जायचं. त्यामुळं ते व्हॅलेंटाईन्स डे होता. म्हणजे येणार होता आणि ऑब्व्हियसली नाही, तुम्ही येऊ करताय, पण माझ्या आयुष्यात कोणी येऊ नव्हतं. त्यामुळं मी पण येऊ दे असं करत होतो, पण कोण नव्हतं. त्यामुळे ती जी सगळी भडास होती की कुठं काढायची, त्यामुळे मी ती Instagramवर काढली आणि ती लोकांना आवडलं. मी जेव्हा टाकलं, कारण का मी लहान लहान मुलांचे स्टेटस बघत होतो की ते टाकत होते मुलींबरोबर स्टेटस आणि मी एवढा जवान मला कोणीच नव्हतं. मग तो राग काढायचा कुठं? मग मी तो सगळा Instagramवर काढला आणि त्याच्यातनं माझं भलं झालं. त्यामुळे मला त्या मुलांना थँक्स द्यायचे की तुम्ही असं काहीतरी टाकलं. आता सर हा प्रश्न म्हणजे आता आपण तुम्ही बोलता बोलता यूचा जे आपण उच्चारलं, पण त्याच्यावरच विचारायचं की सर तुमचं आता रिसेंटली लग्न झालं. तुम्ही सगळे जास्त एक्साइटेड आहात सरांपेक्षा. नाही, लग्नानंतर असे येऊ आवाज निघत नाही. सर आधी लग्नाच्या आधी म्हणजे रिलेशनशिपमध्ये येण्याच्या आधी आणि आता नंतर, आता आय हॅव सीन दिस थिंग की तुम्ही त्यांच्याबरोबर पण कॉन्टेंट क्रिएट करता आहात. सो ते आधीपासून ह्या इंडस्ट्रीमध्ये लाईक इन्व्हॉल्ड होते, लाईक की तुम्ही त्यांना हे केलं की प्रोवोक केलं, ओके लेट्स गो फॉर दिस, एकत्र कॉन्टेंट क्रिएट करू. हाऊ वॉज द डिफरन्स? नाही, मी प्रोवोक तर तिला फक्त लग्नासाठी केलं की आपण लग्न करू. बाकी आता बाकीच्या गोष्टी ती ऑलरेडी काय म्हणतात त्याला, मीडिया इंडस्ट्रीमध्ये होती, त्यामुळे तिला थोडंफार माहीत होतं आणि आम्ही आधीपासून ओळखत होतो. त्यामुळे मी काय करतोय हे तिला माहिती होतं. त्यामुळे मग नंतर आता म्हणलं लग्न झालंय काहीतरी तर करू. मग आता मी थोडाफार कॉन्टेंट करतो. ग्रेट ग्रेट. सो त्या पण मॅम पण तुमच्या कॉन्टेंटमध्ये लाईक क्रिएट करतात कॉन्टेंट, तुम्हाला कसं सपोर्ट करतात? हां, सपोर्ट ऑब्व्हियसली करतात. पण म्हणजे काय म्हणतात त्याला, की जो डिसिजन असतो काय करायचं, काय नाही, हा पूर्णपणे मी ठरवतो, की त्या बाबतीतच फक्त मी ठरवतो काय करायचं. बाकीच्या ह्याच्यात काही नाही करता येत. पण त्या बाबतीत मी ठरवतो, मी सांगतो असं-असं करू बाकी. ग्रेट ग्रेट. जोरदार तालिया गाइस, कम ऑन. And I have observed this one thing, that if you want to create the content on regular basis, it's important to be consistent and consistent with the same level. अगर वो डाउनफॉल हो गया तो इट्स डिफिकल्ट टू अगेन पिक अप दॅट थिंग. सो सर यू आर क्रिएटिंग द कॉन्टेंट फ्रॉम मेनी लाईक वी कॅन से मंथ्स, आणि जेव्हा तुम्ही हा कॉन्टेंट क्रिएट करत आहात तेव्हा तुम्ही कशी ती कन्सिस्टंटी मेंटेन करता. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज प्रत्येक रीलमध्ये वेगळा कॉन्टेंट, बिकॉज पीपल लव्ह व्हरायटी, आणि व्हरायटी नसेल देन यू कॅन स्टे ऑन Instagram. सो हाऊ इज इट पॉसिबल की एवढं तुमचं कॉन्टेंट क्रिएट होतं नवीन नवीन? नाही, खरं सांगू का, की हे जे मी करतोय ना, ह्याच्यात मला स्वतःलाच इतकी मजा येते हे करायला. त्यामुळे मी ह्या कुठल्या गोष्टीचा विचार अजून केला नाहीये, की आता आपण कन्सिस्टंट राहू वगैरे. कधी-कधी होतं, की मी दिवसाला 2 व्हिडिओ अपलोड करतो. पण ते माझ्या डोक्यात नाही येत, कारण का आता बरेच क्रिएटर्स असा विचार करतात, की नाही 2 दिवसांनी अपलोड करू, हे करू. पण मला असं होतं, की आता केली रील तर कशाला ठेवायची, करून टाकू अपलोड. त्यामुळे एवढा मी फार विचार करत नाही. पण तुम्ही जसं म्हणलात, की कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाची, आणि ते काय, जर तुम्हाला ते आवडत असेल ना, ती आपण जे करतोय तर ते आपोआप कन्सिस्टन्सी ती येतेच. त्याच्यात काही वेगळं काही करावं लागत नाही. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो सर तुम्ही जेव्हा एवढे कॉन्टेंट नवीन नवीन टाकत आहात, सो नाव ऑल्सो डू यू ऑब्झर्व टू द नंबर्स की हा यार या रीलला एवढे फॉलोअर्स हिट व्हायला पाहिजे किंवा एवढे जायलाच पाहिजे, एवढे व्हायला पाहिजे? नाही, ते केलं की ते होत नाही. म्हणजे जर ऑब्झर्व्ह केलं तर ते होणार नाही. त्यापेक्षा मी ते ऑब्झर्व्ह करत नाही आणि शक्यतो जी रील मी केली ती काय म्हणतात त्याला, ती शूट करतो, ॲक्ट करतो आणि एडिट करून पोस्ट करून टाकतो. मग ते लोकांचा चांगला रिस्पॉन्स आला की कळतं, की हां, इथं फॉलोअर पण वाढत असतील. So, sir, do you believe when you're working on digital platform, there are two major aspects. That is first off on the recording and all the stuff, and second one is about the animating or editing part. So, मी तुमच्या कॉन्टेंट जेव्हा बघितला आणि तुम्ही सगळ्यांनी पण जेव्हा बघितलं असेल, the most important thing is सरांसारखंच the content is also simple, and we love that. Like too much of editing, नाही 3D and all the stuff की माणूस कमी आणि एडिटिंग जास्त दिसतंय. सो सर तुम्ही त्याच्यावर कधी विचार केलाय की येस वी हॅव टू कीप द कॉन्टेंट सिम्पल विदाउट टू मच ऑफ पोस्ट प्रोडक्शन स्टफ?
नाही, कंटेंट काय आहे ना त्यावर अवलंबून आहे. आता समजा मी स्थळ पुणे करत असेन, तर स्थळ पुणे हे सिंपलच असलं पाहिजे. त्याच्यात तुम्ही एडिट केलं, ॲनिमेट केलं शक्यच नाहीये. फक्त तुम्हाला तोंडानेच अपमान करायचा आहे. त्यामुळे जर एडिट केलं, तर त्या व्हिडिओचा अपमान होईल, की तुम्ही ह्याच्यात काय एडिटिंग करताय. त्यामुळे आपण कंटेंट काय करतोय ना त्यावर अवलंबून आहे. आता मी फार अशा कमी व्हिडिओ केल्यात, की ज्याच्यात फार एडिटिंग आहे किंवा काय. पण जर एडिटिंग लागलं तर करायला पाहिजे. पण आपला कंटेंट काय आहे त्यावर अवलंबून आहे, की आपण त्याच्यात किती एडिटिंग करायचं, काय बाकीचं पोस्ट प्रोडक्शन काम करायचं. म्हणजे आपण आपल्या सगळ्यांना म्हणता येईल की सर इज कॉन्टेंट ड्रिव्हन. बिकॉज आपण मूवीजमध्ये पण सर ऑब्झर्व करतो, दिस इज द थिंग इज, जरी स्टार कास्ट मोठी असली, इफ द कॉन्टेंट इज नॉट गुड द मूवी डझंट वर्क, राईट? बट द थिंग इज ऑन द अदर हँड, ॲज यू आर फोकसिंग ऑन द कॉन्टेंट, की कॉन्टेंट कसाही असतो, द मेन कॉन्टेंट क्रस्ट जो असतो तो जर मेन आला, देन इट कॅन बूम, रील कॅन ऑल्सो हिट द फॉलो. दॅट्स ग्रेट. सो सर, जेव्हा मी तुम्हाला विचारतोय, वी हॅव सो मेनी फॅन्स ऑफ यू इन द क्राऊड, सो आय वॉन्ट की तुमच्यापैकी जर कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे सरांना, then you have the opportunity. Now we will pick some of the questions, and sir, now fans will ask you the questions. Anyone from here, come on. Great. Are sir aap yes, we will have the mic. सो नमस्ते. आत्ता लास्ट मंथमध्ये मुंबईला आपलं कार्यक्रम झाला. माननीय राजसाहेब ठाकरे भेटले. काय वाटलं? म्हणजे साहेबांनी जस्ट स्पीच देताना नाव घेऊन आणि स्टेजवर बोलवलं. मग पुढची काय आगामी धोरणं काय? दंगेकर वर्सेस सुदामे? नाही, मग रील कोण करणार? राजकारणाचं वगैरे अजून काही माझ्या डोक्यात नाहीये. पण जसं तुम्ही आत्ता बसलाय ना तिथे, तसंच मी बसलेलो आणि ते असे उभं राहून भाषण करत होते आणि ते सहज त्यांनी असं बघितलं आणि हात करून वर बोलवलं. त्यामुळे तो असा एक प्रसंग होता, की जो कधी विसरता येणार नाही. आणि स्वतः राजसाहेब ठाकरेंनी हे करणं, तेही त्यांचं भाषण चालू असताना, तर म्हणजे मला अजूनही ते पचत नाही, की असं काहीतरी झालंय. Any more questions from the crowd? Come on, guys. कारण की सर तुम्ही येण्याच्या आधी एव्हरीवन वॉज सो एक्साइटेड अँड बिकॉज ऑफ युअर ऑरा दे आर लाईक, नाही, असं काही घाबरू बिबरू नका. म्हणजे प्रश्न आले की मी पण घाबरतो. तुम्हाला प्रश्न असतील तर विचारा. असं काही घाबरायचा विषय. येस. बिकॉज ऑफ आय एम डिजिटल मार्केटर, तर त्याच्या रिलेटेडच मी क्वेश्चन विचारेल की इफ यू आर, जर तुम्हाला सुपर पॉवर भेटली, जर तुमचं जे आहे सोशल मीडिया प्रेझेन्स जर तुम्हाला वाढवायचं असेल, तर तुम्हाला सुपर पॉवर भेटली तर ती काय असू शकते? नाही, मला वाटते प्रेझेन्स वाढवण्यासाठी सुपर पॉवर आहे माझ्याकडे आता. अजून काही सुपर पॉवरची इच्छा नाहीये. फक्त सुपर पॉवर मला हीच आवडेल, की अजून मला रोज असं चांगलं सुचत राहावं आणि मला हे जे काम आवडते, तर जोपर्यंत मी काम करतोय तोपर्यंत हे जे आवडते ते काम मला करायला मिळावं, हीच सुपर पॉवर. बाकी काही. थँक्यू सर. अरे इतनी एनर्जी और जोरदार तालियां होनी चाहिए. कम ऑन गाइस. ग्रेट. सो सर, जेव्हा आपण हे बोलतोय, नॉर्मली मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की if you observe Instagram content and if you observe Instagram trend, it's more like of glamour part, की ग्लॅमरस खूप असायला पाहिजे किंवा कोणतरी ग्लॅमरस असायला पाहिजे. बट इन युअर कॉन्टेंट देर इज नॉट मच ऑफ ग्लॅमर पार्ट बिकॉज पीपल लव्ह म्हणजे मला बघून ग्लॅमरचा काय संबंध नाही. बट तुमच्याकडे ती ऑपॉर्च्युनिटी आहे ना कोणाला घेऊन किंवा हे करून. सो तुम्ही त्याच्यावर कधी विचार केलाय की ग्लॅमर जर ऍड नाही केलं तर कुठं कॉन्टेंट डाऊन होऊ शकतो और समथिंग ऑफ दॅट? नाही, आत्तापर्यंत तरी झालं नाहीये तसं की ग्लॅमर नाहीये. त्यामुळे आता माझ्या याच्यात फार कमी मुली होत्या. म्हणजे लग्नाच्या आधी पण फार कमी मुली होत्या आणि नंतर पण असं काही मला काही जाणवलं नाही की ग्लॅमरच पाहिजे. शेवटी जे म्हणलं ना की कॉन्टेंटवरच आहे की आणि आता कसं झालंय की ते इंस्टाग्रामवर म्हणजे खास करून मुली ते ग्लॅमरस ते कॉन्टेंट टाकायचा प्रयत्न करतात आणि त्यांना ऑब्व्हियसली आपण सगळी मुलंच फॉलो करतो. त्यामुळे ते असं एक हे झालेलं आहे की बाबा हा ग्लॅमरस टाकलं की भरपूर फॉलोअर्स वाढतात किंवा काय. पण मुलांच्या बाबतीत ते शक्य नाही. काय ग्लॅमर दाखवणार काय आपण? त्यामुळं राईट पॉइंट. जे आहे आपल्याला येतं तेवढंच दाखवायला पाहिजे. त्याच्यातनं काय वाढलं फॉलोअर बिलोअरचं काय बरं आहे. ग्रेट ग्रेट. गाईज ॲग्री?
येस, असं होऊ शकतं की आता काही सर थोडंसं बोलले ते मुलींना समजलं नसेल, बट वी गाईज अंडरस्टँड. ओके, सो सर, ग्लॅमरच्या आपण बाबतीत बोललो. नाव आय वॉन्ट टू आस्क यू दिस वन थिंग की इफ नॉट कॉन्टेंट क्रिएशन देन वॉट? जर तुम्हाला हे नसतं करता आलं देन वॉट विल बी अथर्व सुदामे? नाही, खरंच माझ्याकडे उत्तर नाही. म्हणजे मला आयुष्यात पहिलं स्वप्न काय होतं, तर मला क्रिकेटर व्हायचं होतं आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न पण केले. पण जर मला वाटते हे नसतं झालं, तर मी त्याच्यातच प्रयत्न केला असता. ग्रेट ग्रेट, या जोरदार तालियां बननी चाहिए. बट थैंक्स कि यू आर नॉट इनटू दैट, यू आर इनटू दिस बिकॉज यू आर एडिंग सो मच ऑफ कंटेंट एंड वैल्यू. गाइस, आपको मजा आ रहा है? ग्रेट ग्रेट. सो गाइस, इसी मजे को और भी ज्यादा बूस्ट करता है